जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय लहुजी. तर मी सुजाता आणि व्हिडिओ बनवायचं कारण हे की माझे शॉर्ट व्हिडिओ तर आहे आणि आजपासून मी लॉंग व्हिडिओ पण बनवणार आहे. आणि व्हिडिओमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा नसून फक्त महामानव यांच्याबद्दलचे विचार, ह्यांचा संघर्ष, ह्यांचा इतिहास, हेच गोष्टी असणार आहे आणि जातीवादी लोकांबद्दल असणार आहे. तर आपण तर बघितलंच आहे की 14 एप्रिल येऊन गेली आणि 14 एप्रिलच्या आधी ऑल महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लागलेले होते. तर काही ठिकाणी ते बॅनर फाडण्यात आले, संध्याकाळचे लपून फाडलेले आहेत, हे तर आपण बघितलेलंच आहे. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की बॅनर जे लोक फाडतात ते म्हणजे जातीवादीच, उदाहरणार्थ जातीवादीच लोक आहेत ना हे फाडणारे. म्हणजे ह्यांच्या डोक्यातले विचार बघा ना, म्हणजे ह्यांना असं वाटतं की जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना फ्रीडम दिलेला आहे, त्यांना एक मोकळेपणा दिलेला आहे, तो नको होता त्यांना. त्यांना पहिला जो होता काळ गुलामगिरीमध्ये राहायचा तोच काळ पाहिजे होता त्यांना. म्हणून त्यांना आवडत नाही आहे बाबासाहेबांचे बॅनर लावलेले. त्याच्यामुळे ते हे असं संध्याकाळचं लपून छपून ह्या गोष्टी करत आहे. तर मला त्यांना हे पण म्हणायचं आहे की एवढा सुद्धा विचार करत नाही ते लोक की त्यांना आई, बहीण, बायको, मुलगी म्हणजे घरामध्ये स्त्रिया आहेत आणि त्यांच्यामुळे ते जगत आहेत. बाबासाहेबांमुळे मोकळा श्वास घेत आहेत आणि ते सुद्धा स्वतः मोकळा श्वास घेत आहे. बाबासाहेबांमुळे आज ते वाटेल तसे मनासारखं जगत आहे. ह्या गोष्टी त्यांना नको होत्या. त्यांना तोच काळ पाहिजे होता ज्या काळामध्ये गुलामगिरीमध्ये राहणं होतं. तो काळ त्यांना बहुतेक पाहिजे असेल, म्हणूनच ह्या गोष्टी ते लोक, जातीवादी लोक अशी करत आहेत. तर बरंच काही मला बोलायचं आहे ह्या गोष्टीवरती, पण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. त्याच्यामुळं फर्स्ट व्हिडिओ आहे, काय चुकलं असेल तर माफी असावी आणि काही जर माझ्याकडून चुकलं असेल बोलण्यामध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट असेल आणि मला हे पण वाटतं की जर माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघताना जर एखादा जातीवादी जर एखादा सुधारलाच, त्याच्या मनाला वाटलं की नाही बरोबर आहे या गोष्टी, तर मी बनवणाऱ्या व्हिडिओचं सार्थकच झालं मी असं समजेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय लहुजी. परत नक्की भेटूया.